नमो बुद्धाय. मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण वैशाखी पौर्णिमेची माहिती पाहणार आहोत. वैशाख पौर्णिमेला भगवान बुद्धांचा जन्म झाला. त्यामुळे वैशाखी पौर्णिमा हा बौद्धांचा सर्वात महत्त्वाचा आणि महान सण आहे. त्या निमित्ताने आपण सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज व त्यांचा जन्म पाहणार आहोत. अगोदर त्यांचे पूर्वज पाहू. शाक्यांच्या राजधानीचे नाव कपिलवस्तू हे होते. कदाचित हे नाव थोर बुद्धिवादी तत्ववेता कपिल मुनी याच्या नावावरून पडले असावे. त्या कपिलवस्तूमध्ये जयसेन नावाचा एक शाक्य राहत होता. त्याला सिंहहानू नावाचा एक मुलगा होता. सिंहहानू याचा विवाह कचना नावाच्या मुलीशी झाला. त्यानंतर त्यांना 5 मुले झाली. त्यांची नावे होती शुद्धोदन, धौतोदन, शुक्लोदन, शाक्यदन व अभितोदन. याशिवाय त्यांना 2 मुली होत्या. त्यांची नावे अमिता व प्रमिता असे होते. सर्वात मोठा मुलगा शुद्धोदन याचा विवाह महामायेशी झाला. ती देवदह या गावची होती. तिच्या वडिलांचे नाव अंजना व आईचे नाव सुलक्षणा होते. शुद्धोदन हा मोठा योद्धा होता. जेव्हा शुद्धोदनाने शूरपणा दाखविला तेव्हाच त्याला दुसरी पत्नी करण्याची अनुमती देण्यात आली व त्याने दुसरी पत्नी म्हणून महाप्रजापतीची निवड केली. महाप्रजापती ही महामायेची मोठी बहीण होती. शुद्धोदन फार श्रीमंत होता. त्याच्या मालकीची भूमी विस्तृत होती व त्याचे पुष्कळ नौकर चाकर होते. असे म्हणतात की त्यांच्या मालकीची जमीन नांगरण्यासाठी 1000 नांगर चालत असत. याशिवाय त्यांच्याकडे अनेक महाल होते. शुद्धोदन व महामाया यांना एक मुलगा झाला. त्या मुलाच्या जन्माची कथा आपण थोडक्यात पाहणार आहोत. शाक्य लोकात प्रतिवर्षी आषाढ महिन्यात येणारा एक उत्सव पाळण्याची प्रथा होती. सर्व शाक्य लोक आणि त्याप्रमाणे राजघराण्यातील मंडळी हा महोत्सव साजरा करीत असत आणि हा उत्सव 7 दिवस चालत असे. एकदा महामायेने हा उत्सव मोठ्या थाटामाटात पुष्पमाला सुगंधादी वस्तूंचा उपयोग करून परंतु मद्यपानादी उत्तेजक वस्तू वर्ज करून साजरा करण्याचे ठरविले. म्हणजेच नशा आणणारे पदार्थ न वापरण्याचे तिने ठरविले. उत्साहाच्या शेवटच्या दिवशी ती भल्या पहाटे उठली. सुगंधी पाण्याने तिने आंघोळ केली. दान धर्मार्थ 4 लक्ष मोहरा तिने देणगी म्हणून वाटल्या. मौल्यवान अलंकार घालून साज शृंगार केला. आवडीच्या पदार्थाचे सेवन केले. तिने व्रत धारण केले होते. त्या व्रताचे नियमाने व धार्मिक पद्धतीने आचरण केले आणि ती झोपी गेली. ती झोपी गेली असता तिला एक स्वप्न पडले. स्वप्नात तिला असे दिसले की चतुर्दिक्पालाने आपणाला निद्रित स्थितीत मंचकासह उचलले व हिमालयाच्या माथ्यावर नेऊन एका विशाल साल वृक्षाखाली ठेवून ते बाजूला उभे राहिले. नंतर चतुर्दिक्पालांच्या स्त्रिया तिच्या जवळ आल्या व त्यांनी तिला मानस सरोवराकडे नेले. तिथे त्यांनी तिला अभ्यंग स्नान घालून तिची वेशभूषा केली. तिला त्यांनी सुगंधी द्रव्य लावून फुलांनी सजविले. एवढे सजविले की ती कुण्या दिव्य शक्तीचे स्वागत करण्यास तयार झाली आहे असे वाटत होते. तितक्यात सुमेध नावाचा एक बोधिसत्व तिच्यापुढे प्रकट झाला व तिला म्हणाला, मी माझा शेवटचा जन्म पृथ्वीवर घेण्याचे ठरविले आहे. तू माझी माता होण्यास कबूल होशील का? आणि तिने मोठ्याने हो असे उत्तर दिले आणि त्या क्षणी महामायेला जाग आली. दुसऱ्या दिवशी तिने हे स्वप्न शुद्धोदनाला सांगितले. पण स्वप्नाचा अर्थ त्यांना काही कळाला नाही. त्यामुळे त्यांनी स्वप्नविद्येत पारंगत असलेल्या सुप्रसिद्ध 8 ब्राह्मणांना बोलावून घेतले. त्या राजा शुद्धोदनाने सेवकांकडून जमिनीवर फुलांचे सडे घालून त्या ब्राह्मणांसाठी उच्चासने मांडले. त्या ब्राह्मणांची पात्रे सोन्या चांदीने भरून दूध आणि मधयुक्त साखर मिश्रित दूध भाताचे सुग्रास भोजन देऊन त्यांना संतुष्ट केले.
तसेच त्यांना नवीन वस्त्रे, गायी इत्यादींचे दान दिले. ब्राह्मण संतुष्ट झाल्यावर शुद्धोधनाने महामायेला पडलेले स्वप्न त्यांना सांगितले आणि राजा शुद्धोधन त्यांना म्हणतो, या स्वप्नाचा अर्थ मला सांगा. तेव्हा ब्राह्मण म्हणाले, राजा, चिंता करू नकोस. तुला एक असा पुत्र होईल की जर तो संसारात राहिला तर तो सार्वभौम सम्राट होईल, पण संसार त्याग करून जर तो संन्यासी झाला तर तो विश्वातील अज्ञान अंधकार नाहीसा करणारा बुद्ध होईल. महामायेने 10 महिने बोधिसत्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूती काळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची इच्छा तिने व्यक्त केली. ती राजा शुद्धोधनाला म्हणाली, मी माझ्या पित्याच्या घरी देवदहनगरीला जाऊ इच्छिते. तेव्हा राजा म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. सोन्याच्या पालखीत बसून शुद्धोधनाने मोठ्या लव्याजमासहित तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले. देवदहला जात असताना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहित अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राजाच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यापर्यंत तेथील वृक्ष फळांनी ओथंबलेले होते. त्यावर नाना रंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजूळ स्वरालाप काढीत होते. हे सगळे दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रीडा विहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी साल वृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तिथे उभे राहण्यास सांगितले. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर साल वृक्षाच्या बुंध्याशी चालत गेली. त्या साल वृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढ्यात वाऱ्याची एक झुळूक आली आणि ती फांदी वर गेली. फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशा प्रकारे हल्ल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. साल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने मुलाला जन्म दिला. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व 563व्या वर्षी वैशाखी पौर्णिमेला झाला. यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोधनाची होती. अर्थातच शुद्धोधन राजा असल्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले. तर आजच्या भागात आपण सिद्धार्थ गौतमाचे पूर्वज व त्यांचा जन्म पाहिला. उद्याच्या भागामध्ये आपण याच विषयाचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तेव्हा कशी वाटली ही माहिती? ही माहिती आवडली असल्यास आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.